सर्वांना गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा करत असतो किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेस ते परीक्षा कोणती द्यायची आहे हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. प्रथम आपण ती परीक्षा ही फिक्स केली पाहिजे. त्याच्यानंतर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण पाहिला पाहिजे आणि तिथून पुढे अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. त्यासोबत आपण जी कोणती परीक्षा देणार आहोत त्या परीक्षेच्या ज्या काही झालेल्या PYQ आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यांचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. तर आजपासून आपण गणित या विषयाला शिकायला सुरुवात करणार आहोत. गणित हा विषय पोलीस भरती असन, MPSC असन, अगदी सरळ सेवा असन, कुठेही गेला तरी सर्वच परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व खूप आहे. जर विचार केला तर पोलीस भरतीचे जे काही 100 प्रश्न असतात त्या 100 प्रश्नांपैकी किती प्रश्न असतात रे? गणितावरती किती प्रश्न असतात? तर गणितावरती 25 प्रश्न असतात. जर आपण ग्रुप B ची एक्झाम घेतली म्हणजेच गट ब, तर त्या परीक्षेला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही घटकावरती मिळून किती प्रश्न असतात? कोणाला माहिती का? किती? मोठे सांगा, काय प्रॉब्लेम? 15 ते 20च्या दरम्यान प्रश्न असतात. बरोबर आहे. जर आर्मीचा पेपर घेतला तरी त्याही ठिकाणी आपल्याला एक 15 प्रश्न दिसतात. SSC GD चा पेपर घेतला तरी त्याही ठिकाणी 20 प्रश्न आपल्याला गणितावरती दिसतात. मग या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून गणित हा विषय एवढा महत्त्वाचा जर असेल तर आपल्याला त्या विषयाकडे दुर्लक्ष करून किंवा त्या विषयाला ऑप्शनला टाकून चालणार नाही. मग या गणिताचा जर आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा झाला तर प्रथम आपल्याला त्या विषयामध्ये जे काही घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की मुलांचे काही घटक चांगले असतात, संपूर्ण अभ्यासक्रमच त्यांच्याकडून कव्हर केला जात नाही. तर मग हा अभ्यासक्रम काय आहे तो आता आपण अभ्यासूया, पाहूया. आता ज्यावेळेस आपण गणिताचं सुरुवात करणार आहोत, जर गणित यायचं म्हणलं तर आपल्याला त्याच्यामधील बेसिक कन्सेप्ट येणं गरजेचं असतात. गणिताचा ज्याला आपण आत्मा म्हणू शकतो त्या आहेत गणितातील बेसिक क्रिया. त्याला आपण म्हणतो बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार व भागाकार हे घटक आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही अपूर्णांकांचे प्रकार पडतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दशांश अपूर्णांक जो आहे त्याच्यावरील ज्या काही बेसिक क्रिया आहेत त्याच्यामध्ये बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल व भागाकार असेल, त्याचबरोबर वर्ग आणि वर्गमूळ हा पण एक बेसिकचा घटक महत्त्वाचा आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला वर्ग, वर्गमूळ असेल, त्याच्यानंतर घन आणि घनमूळ, त्याच्यानंतर आपल्याला घन आणि घनमूळ हा पण घटक महत्त्वाचा आहे. त्याच्यात पुढे गेल्याच्या नंतर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला पूर्णांक संख्यांचे ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्या सर्व संख्यांचे वर्ग, वर्गमूळ, घनमूळ तोंडपाठ सांगता येतात. पण त्याच ठिकाणी बेसिक म्हणजेच ज्या काही अपूर्णांक आहेत, दशांश अपूर्णांकामध्ये संख्या आल्या की आपल्याला थोडंसं भीती वाटते आणि आपले प्रश्न चुकतात. आपल्याला ते देखील सविस्तर पद्धतीनं पाहायचं आहे. त्याच्यानंतर जे काही बाकीचे अपूर्णांक राहिले ज्याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक असेल, व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेद समान असताना असेल, छेद भिन्न असताना असतील, त्या घटकामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार त्याचाही आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा पण अभ्यास करायचा आहे. त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर आपण अगदी 5वी 6वी पासून पाहत आलेलो सरळ रूप द्या म्हणजे सोडवा, त्याला आपण पदावली किंवा मोडोमास असे म्हणतो. हा घटक देखील आपल्याला सविस्तर अभ्यासायचा आहे. कारण या घटकावरती पोलीस भरती असेल किंवा राज्यसेवा असेल किंवा MPSC असेल, तुमच्या कुठल्याही परीक्षेला या घटकावरती प्रश्न पडतात. त्याच्यानंतर घातांक व करणी. घातांक म्हणजे काय बाबांनो? त्याच संख्येने त्याच संख्येला जेवढ्या काही वेळेस सांगते तेवढ्या वेळेस
गुणायचं असतं, तो एक प्रकारचा गुणाकारच असतो, ते देखील आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचदा असं होतं की बेसिक जमतं, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी जमते, पण ज्या वेळेस एखादा प्रश्न फिरवून विचारला जातो, जसं की एका पुस्तकाच्या 2/3 भाग वाचून झाला तर त्याचे एवढे एवढे पानं शिल्लक राहिले, तर ते पुस्तक किती पानांचं होतं. असे काही फिरवलेले प्रश्न असतात. त्या फिरवलेल्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला अपूर्णांकाची शाब्दिक उदाहरणे या घटकामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर लसावी मसावी या घटकासाठी महत्त्वाचा असणारा आणि ज्याचं वैयक्तिक त्याचंही महत्त्व आहे तो म्हणजे विभाज्यतेच्या कसोटी. या घटकावरती विविध परीक्षांना प्रश्न पडतायत, त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर लसावी व मसावी हा घटक अगदी आपण 7वी-8वी पासून शिकत आलो आहोत, तरी पण आज पण आपल्याला तो घटक जमत नाही. त्याच्यानंतर एकचल व द्विचल समीकरण, खऱ्या अर्थानं गणिताचा याला आत्मा म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. हा घटक आपल्याला पाहायचा आहे, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जो की आपला संख्या नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये संख्यांचे विविध प्रकार असतात. त्याच्यावरती विविध स्पर्धा परीक्षांना जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची, अभ्यास करायचा आहे. विविध परीक्षांना आलेले सर्व काही प्रश्न असतील ते आपल्याला सविस्तररित्या पाहायचे आहेत. त्याच्यानंतर शेकडेवारी म्हणजे काय बाबा, लय वेगळं काहीच नसतं. एखाद्या घटकाची 100शी केलेली तुलना असते आणि त्याची आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची. जर शेकडेवारी आली तर त्याच्यावरती अवलंबून असणारा आपला नफा तोटा हा घटक आहे. नफा तोटा झाल्यानंतर सरळ व्याज पाहिजे, चक्रवाढ व्याज पाहिजे. हे सगळं पाहत असताना आपल्याला शेकडेवारी येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला शेकडेवारीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आंतरवेग वेळ, ज्याला आपण रेल्वे देखील म्हणतो, हा घटक खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरती कुठलीही परीक्षा घेतली की त्याच्यावरती प्रश्न असणार म्हणजे असणारच. त्याच्यानंतर बोट व प्रवाह हा देखील महत्वाचा घटक आहे. नळ व टाकी, काळ व काम हा घटक आहे. त्याच्यानंतर सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, वयवारी, भागीदारी आणि मिश्रणे इत्यादी घटकांचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षा करणारे मुलं ज्या घटकाकडे थोडासा कानाडोळा करतात, जो घटक अभ्यासायचा ठेवतात, तो घटक म्हणजे महत्वाचा अंकगणितीय श्रेणी. हा घटक आपण बऱ्याचदा अभ्यासत नाही. त्याच पद्धतीनं भूमिती या घटकाकडेही आता सध्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून भूमिती या घटकावरती वारंवार प्रश्न येत आहेत. त्याचं महत्त्व वाढत आहे, पण मुलांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्याला याही घटकाची सविस्तर चर्चा करायची आणि अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बीजगणित हा देखील घटक आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आणि आतापर्यंत सर्रास आलेखवरती जास्त प्रश्न पडत नाहीत, पण आता नवीन जे TCS सारख्या कंपन्या आहेत, या कंपन्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांची परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये या घटकाला थोडंसं वेटेज दिलेलं आहे. आणि अशा रीतीनं आपला जो काही गणिताचा अभ्यासक्रम आहे, हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पाहायचा आहे. आणि इथून पुढं आपलं जे काही लाईव्ह लेक्चर असेल ते रोज होणार आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना आपल्या YouTube चॅनल, Instagram याला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.